क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने ठाण्यातील हायलँड गार्डन येथे सुरू झालेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय। उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारच्या निमित्ताने ग्राहकांनी गर्दी केली होती। या प्रदर्शनात ठाणे शहर व परिसरातील 30 लाखांपासून 3 कोटी रुपयांपर्यंत आलिशान घराचे पर्याय उपलब्ध आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेअंतर्गत घर खरेदी करणाऱ्या महिलांना सवलत उपलब्ध होत आहे। एकाच छताखाली घर खरेदी बरोबरच प्रदर्शनात विविध बँकांची दालने, इंटिरियर डेकोरेटर, ठाण्याबाहेर बंगले व प्लॉट यांसह घरासंबंधी आवश्यक बाबींमध्ये मार्गदर्शन उपलब्ध होतंय, अशी माहिती क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली। ठाणे शहराचा 2055 पर्यंतचा पाणी आराखडा तयार झालाय। पुढील 2 वर्षात 200 दशलक्ष लिटर वाढीव पाणी पुरवठा होणार असल्यामुळे पाणी टंचाई संपुष्टात येईल। त्याचबरोबर मेट्रोचं काम पुढील वर्षी पूर्ण होणार असल्यामुळे घोडबंदर रोडवरील कोंडीतून दिलासा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। भविष्यात ठाणे हे देशातील आघाडीचं शहर होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। क्रेडाई एमसीएचआयच्या प्रदर्शनात परवडणाऱ्या 30 लाख रुपयांच्या घरांचा समावेश झालाय। या घरांबरोबर बंगले व प्लॉटचीही विक्री होते। ठाणे शहर घोडबंदर रोड, शिळफाटा, कशळी, कार्ल्हेर येथील घरांबरोबरच शहापूर, कसारा, इगतपुरी येथील बंगले विक्रीसाठी उपलब्ध आहे। येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार असून या प्रदर्शनाला घर खरेदीसाठी इच्छुक कुटुंबांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केलं आहे। या प्रदर्शनात ठाण्यातील उत्कृष्ट हाऊसिंग सोसायट्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर मिस ठाणे व मिसेस ठाणे स्पर्धेही आयोजन करण्यात आलं आहे। रिअल इस्टेट व्यवसायातील बिल्डर, इस्टेट एजंट यांच्यासह गृहनिर्माण क्षेत्रातील सेवा पुरवठादार यांचा समावेश असलेल्या रिअल इस्टेट व वर्ल्ड संघटनेची परिषदही आज पार पडली। या परिषदेत मुंबई व ठाणे परिसरातील संस्थेचे सदस्य उपस्थित होते। त्यात विविध व्यवस्थापनांच्या संधीबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं आहे। हो, आज ह्या क्रेडाई आणि एमसीएचआय आणि हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे। उद्या आमच्या उत्कृष्ट व्यवस्थापन असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पुरस्कार वितरण आपण करणार आहोत आणि या ठिकाणी आज गृहनिर्माण संस्थांच्या सेल्फ डेव्हलपमेंटबद्दल मला संवाद साधायला बोलवलेलं होतं। त्याप्रमाणे आज मी इथल्या उपस्थित रिअल इस्टेटमधले वेगवेगळ्या आस्थापनामध्ये काम करणारे लोक होते, त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि ठाण्यामध्ये भविष्यात रिडेव्हलपमेंट हा एक विषय असणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, एकत्र काम करायला पाहिजे आणि जसे आपला देव म्हणजे ग्राहक सगळ्या प्रकारचा, तर रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट पर्चेसर यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळावं, गाईड मिळावं, यासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन या माध्यमातून केलं। हे अशा प्रकारची प्रदर्शनं आवश्यक असतात। याचं कारण ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध असतात, चांगलं वाईट याचा निर्णय घेता येतो आणि त्याप्रकारे हे एक्झिबिशन आहे। लोकांचा चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या एक्झिबिशनला मिळालेला आहे।